हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फोरटक ब्लाऊजचं परफेक्ट स्टिचिंग। आता कटिंगमध्ये मी इथं अर्धा इंच वरच्या बाजूने, खालच्या बाजूने 1.5 इंच वाढवलेलं आणि खालच्या बाजूने म्हणजेच जिथे आपण क्रॉस पट्टी जोडतो तिथेही अर्धा इंच वाढवलेलं। तुम्हाला जर फुल फोरटक ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते पाहून घ्या। हा भाग असतो आपण तयार फोरटक ब्लाऊजपासून वाढवलेला। आता माप घेताना छातीचा चौथा आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणजे इथे 10 इंच, तर माझा छातीचा चौथा टोटल 38 आहे तर 9.5 इंच आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन मी 10 इंचावर मार्किंग केलेले आहे। हुक पट्टीच्या बाजूकडून 3 इंच आणि जो फुल बस्ट पॉईंट आला आहे त्यापासून खाली 1 इंचावरती मार्जिन घेऊन खालचा टक्स पूर्ण होतो आणि दोन्ही बाजूने पावणे 2 इंचाचे टक्स होतात। वरच्या बाजूने हा 3 इंचाचा टक्स होतो। अशा पद्धतीने जर टक्सचं मार्किंग केलं तर कितीही हेवी साईज चेस्ट जरी असली तरी कटोरी ब्लाऊजपेक्षाही खूप छान ब्लाऊजला पप येतो आणि ब्लाऊजचं पप क्रिएशन पण खूप छान दिसतं आणि कटोरी ब्लाऊजपेक्षाही छान ब्लाऊज बसतो। तर आता मी हे जे मार्किंग केलेलं आहे दुसऱ्या बाजूने करण्याची गरज नाही। दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने ब्लाऊजचं पॅटर्न ठेवायचं आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे ते असं त्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने हे मार्किंग ओढलेलं असेल त्यालाच आता आपण इथे डार्क करून घेऊया। आता कमी जास्त चेस्टसाठी कमी जास्त टक्सचं मार्किंग होऊ शकतं। 32, 33, 34 पर्यंत तुम्ही 1.5 इंचाचंच फुल बस्ट पॉईंटपासून मार्किंग करायचं आहे। पण जर हेवी साईज चेस्ट असेल तर तुम्ही पावणे 2 इंच आणि वरचा जो टक्स असतो आर्महोलच्या बाजूकडून तो 3 इंचावरती आणि कमी साईज असेल तर 2.5 इंचावरती अशा पद्धतीने ठेवून मग टक्सचं मार्किंग करायचं आहे। आणि आता हे अस्तरचा जो भाग आहे तो मी मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्यावरती म्हणजेच त्याच्या उलट्या बाजूने ठेवलेला आहे। अस्तर आपण आतल्या बाजूने लावतो ब्लाऊजच्या, तर मी तशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि ह्याला चारही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचे जे काही शिलाई मार्जिन आहे ती घेऊन त्यावरती शिलाई मारून एक्स्ट्राचं जे उरलेलं कापड आहे तेही मी इथे कटिंग करून घेणार आहे। आता इथे पाहू शकता शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। सेम दुसरा पॅटर्न हेही त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे टक्स मारताना खालचा जो टक्स आहे तो इथे टक्सची रुंदी किती घ्यायची तर 1 इंच मार्किंग करायचं आहे आणि सरळवरती जे आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने पहिला खालचा जो टक्स आहे तो व्यवस्थित मारून घ्यायचा आहे। त्यानंतर हुक पट्टी किंवा आय पट्टीच्या बाजूकडचा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने दुमडायचा आहे आणि त्याला 1/4 इंच मार्जिन घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने, आणि हाही टक्स व्यवस्थित मारून घ्यायचा आहे। टक्सला प्रत्येक टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता वरचा जो टक्स आहे आर्महोलच्या बाजूकडचा तोही जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने पकडायचा आहे आणि आर्महोलच्या बाजूकडून पण 1/4 इंच टक्स दुमडून घ्यायचा आहे। त्यामुळेच आपण फिटिंगच्या बाजूकडून अर्धा इंच वरच्या बाजूने म्हणजे जिथे आपला आर्महोल एंड होतं तिथे मी एक्स्ट्राचा अर्धा इंच घेतलेला आहे, त्याच कारणासाठी ते वाढवलेलं आहे। आणि हा मधला जो टक्स आहे तो जवळजवळ अर्धा इंचाचा असतो, म्हणूनच खालच्या बाजूने आपण अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलेलं असतं। अशा पद्धतीने पूर्ण पप क्रिएशन इथे झालेलं आहे आणि हे जे आपण मार्जिन वाढवलेलं असतं त्यामुळे इथे जे पपमध्ये गेलेलं कापड असतं ते कवर होतं आणि आपण ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर म्हणतात ना की फ्रंट पार्ट, मग ब्लाऊजचं स्टिचिंग केलं की फ्रंट पार्ट कमी पडतो आणि बॅक पार्ट मोठा होतो। तर तुम्ही अशा पद्धतीने जर मार्जिन वाढवलं तर कधीच तुमचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कमी जास्त होणार नाही, तो इक्वल होऊन जाणार। आणि आता आपण इथे ब्लाऊजला क्रॉस पट्टी जोडून घेत आहे। त्यासाठी मी क्रॉस पट्टीच्या सुईच्या बाजूकडून अस्तरची जी क्रॉस पट्टी कट केलेली होती ती ठेवून जोडून घेतले। त्यानंतर ब्लाऊजला अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे आणि पूर्ण कापडमध्ये फोल्ड करून याला वरच्या बाजूने जी खालच्या बाजूने शिलाई मार्जिन ठेवलेली होती त्याच पद्धतीने वरच्या बाजूनेही शिलाई मार्जिन ठेवलेली आहे। आणि आता क्रॉस पट्टीच्या म्हणजे हुक पट्टीच्या बाजूकडूनच जो फोल्ड केलेला आतमध्ये भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे
व्यवस्थित फिनिशिंग द्यायचं आहे आणि एकदम कडेवरती तिथे दाब टीप मारून घ्यायची आहे। म्हणजे पाहू शकता आता हुकपट्टीच्या बाजूकडूनही वरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कटिंग कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने प्रोसेस खालच्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे 1 इंचाचा, हुकपट्टीच्या बाजूकडून घ्यायचा आहे 1/4 इंच, वरच्या बाजूने आर्मोलच्या बाजूकडूनही घ्यायचा आहे 1/4 इंच आणि फिटिंगच्या बाजूकडून घ्यायचा आहे अर्धा इंच। अशा पद्धतीने हे चारही टक्स मारून झाले की इथेही आपण जशी सेम त्या बाजूची क्रॉसपट्टी जोडली होती त्याच पद्धतीने इथेही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। ही आहे क्रॉसपट्टी आणि हा आहे क्रॉसपट्टीचं ब्लाऊजचं खालचं कापड आणि यावरती हे अस्तर घेऊन अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आणि मग अर्धा इंच जे मार्जिन आहे ते घेऊन मी इथे शिलाई मारत आहे। अशा पद्धतीने तुम्ही एकदा फोरटक ब्लाऊजचं स्टिचिंग करून बघा। कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो तुम्ही पाहून घ्या आणि स्टिचिंगचाही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून अवश्य सांगा, लाईक करा, तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनाही शेअर करा। आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।